सावित्री सावित्री सावित्री, या देशाची तू सुकन्या, या मातीची आण, आई सावित्री स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. वर्षामागून सरली वर्षे, दुःख न पडले मागे, परंपरेने विणले होते आयुष्याचे धागे. सावित्री सावित्री सावित्री. ज्ञानशाला हवे मुलीला, शिक्षण होते पाप, जन्म मुलीचा दुर्दैवाने ठरला होता शाप. अज्ञानाच्या अंधाराला तूच दिले आव्हान, आई सावित्री स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. सावित्री सावित्री सावित्री, सावित्री सावित्री सावित्री. पाटील, हे विसरू नकोस की यावेळी मी नायगावच्या पंत परमेश्वरांचा प्रतिनिधी आहे. माझ्यावर अभियोग चालवण्याचा अर्थ आहे पंतांवर अभियोग चालवणं. जर हा अभियोग चालवलास ना पाटील, तर ह्या गावावर देवतांचा असा कोप होईल ना, ज्यातून कोणी वाचू नाही शकणार. आम्हाला सुद्धा हे माहिती आहे की या पंचायतीला पंत परमेश्वर किंवा त्यांच्या प्रतिनिधीला शासन करण्याचा अधिकार नाहीये. म्हणूनच या पंचायतीने हा निर्णय घेतलाय की आम्ही तुमच्यावर अभियोग चालवू शकत नाही. मला आनंद होतोय पाटील की ईश्वराने तुला सद्बुद्धी दिली, नाहीतर या गावावर देवतांचा असा कोप झाला असता की संपूर्ण गाव नष्ट झालं असतं. चल श्रीधर, आता मला विश्राम करायचा आहे. छबुरावजी, विश्राम करण्याआधी या पंचायतीचा पूर्ण निर्णय तरी ऐकून जा. पंचायत पंत परमेश्वर किंवा त्याच्या प्रतिनिधीवर अभियोग चालवू शकत नाही, परंतु कंपनी सरकार तर हे काम करू शकते ना महाराजजी. म्हणूनच पंचायतीने हा निर्णय घेतलाय की हा अभियोग घेऊन आम्ही कंपनी सरकारकडे साताऱ्याला जाऊ आणि तिथेच न्यायाची मागणी करू. सावी, तू या निर्णयामुळे खुश आहेस ना? मी तुझ्या कानात सांगू? हो, चालेल. सगळे बरोबर बोलतात. तू स्वतःपेक्षा नेहमी इतरांची काळजी करत असतेस. भाऊ, तुम्हाला कळतंय तुम्ही काय केलं? जर इथे निर्णय झाला असता तर आपण त्यात काही बदल करू शकलो असतो. पंतोजी सुद्धा परत आल्यावर काही करू शकले असते. पण सातारात आपलं काहीही चालणार नाही. आता तिथे कंपनी सरकार तुमच्यावर असा अभियोग चालवेल की तुम्हाला तुमचं उरलेलं आयुष्य कारागृहात काढावं लागेल. हा कसला न्याय आहे पाटील? तू हा असा निर्णय कसा घेऊ शकतोस? का? या निर्णयात काय चुकीचं आहे छबुरावजी? न्यायासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत, हे तर तुम्हाला मान्य आहे ना? आणि तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे की न्यायाच्या देवीसमोर सगळे समान आहेत आणि कंपनी सरकारने मला हा अधिकार दिलाय की जर मी एखादा विषय नीट सोडवू शकलो नाही तर तो कंपनी सरकारकडे साताऱ्याला पाठवू शकतो. तर म्हणूनच आज मी माझ्या त्याच अधिकाराचा वापर करतोय आणि आशा करतो की या निर्णयामुळे तुम्हाला आनंदच होईल, कारण ना तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना या पंचायतीवर. पाटील, आजपर्यंत या गावचा कोणताही अभियोग साताऱ्याला गेला नाही. का या गावाच्या मान सन्मानाला बट्टा लावतोयस तू? हे बघ, असं काहीतरी कर ज्यामुळे मामला इथेच सोडवता येईल. मी माझ्या वतीने सहयोग करायला पूर्ण तयार आहे. छबू काका, पंचायतीने आमच्या आरोपावर हा निर्णय घेतला आहे. जर आम्ही आमचा आरोप परत घेतला तर पंचायतीचा हा निर्णय सुद्धा रद्द होईल आणि तुमचा अभियोगही संपुष्टात येईल. पण त्याच्या आधी बोल सावित्री, तू जे बोलशील त्यावर आम्ही विचार करू. सावीची इच्छा आहे की जर तुम्ही
शेतसाराच्या नावाखाली घेतलेली शेतकऱ्यांची जमीन आणि घरदार परत केलीत तर आम्ही सुद्धा आमचा आरोप परत घेऊ. हा, पण शेतसारा परत केला आणि देवतांचा कोप झाला तर मग तुम्ही देवतांना खुश ठेवा आणि साताऱ्यात अभियोगाचा सामना करायला तयार व्हा. शंभूराव महाराजजी, आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत की गावाचे प्रश्न गावातच सोडवले गेले तरच उत्तम आहे. आता सगळं तुमच्या हातात आहे की तुम्हाला अभियोग साताऱ्याला न्यायचंय की इथेच आपसात सोडवायचंय. सावित्रीने तिचा प्रस्ताव मांडलेला आहे. जर तुम्हाला तिचा प्रस्ताव मंजूर असेल तर ही पंचायत आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करू शकते. जर शेतकऱ्यांकडून शेतसाऱ्याच्या मोबदल्यात घेतलेली जमीन परत केली तर पंतोजी रागावतील आणि जमीन परत नाही केली तर आयुष्यभर कारागृहात खितपत पडावं लागेल. काय करू? या पाटलाच्या मुलीनी मला कुठे अडकवलंय? हिचं भाग्य खूप प्रबळ आहे म्हणूनच ही आजपर्यंत जिवंत आहे. पण महादेवाची शपथ, मी हिच्या भाग्याचं दुर्भाग्यात रूपांतर करून टाकीन. शंभूरावजी, जर तुम्हाला हा प्रस्ताव मान्य नसेल तर हा अभियोग साताऱ्याला गेलेलाच बरा. नाही पाटील, माझ्या मनात वेगळंच आहे. पाटील, हे तर तुला सुद्धा माहिती ना की शेतसाऱ्याचा एक भाग देवतांना अर्पण केला जातो. म्हणूनच शेतसाऱ्याच्या रूपात शेतसाऱ्यांकडून घेतलेली जमीन परत करण्याचा निर्णय मी एकटा घेऊ नाही शकत. यासाठी मला देवतांची अनुमती घ्यावी लागेल, हो की नाही? ठीक आहे शंभूरावजी, ही पंचायत तुम्हाला एका दिवसाचा वेळ देते. उद्या ही पंचायत परत बसेल आणि उद्या तुमचा जो काही निर्णय झालेला असेल तो या पंचायतीला सांगून टाका. उपस्थित सज्जन हो, ही पंचायत उद्यापर्यंत स्थगित केली जाते. उद्या याच वेळी परत भेटूया. मला तर पूर्ण खात्री आहे आता आपल्याला आपली जमीन परत मिळेल. कशी नाही मिळणार? आपली सावित्री ताई जी आपल्या सोबत आहे. काही बोला, ताईंनी छबू महाराजांसमोर असा प्रस्ताव ठेवलाय की ते इच्छा असून सुद्धा टाळू नाही शकत. बाबा, आज छबू महाराजांचा सूर पाहिलात? किती प्रेमाने बोलत होते. पाटील दादांनी छबूराव महाराजांना साताराची अशी भीती दाखवली की त्यांचा अभिमानच गळून गेला. आणि मग सावित्रीनं असा प्रस्ताव ठेवला की मग त्यांच्याकडे दुसरा कोणता पर्यायच उरला नाही. आज तर खूपच मजा आली दादा. पण मला ह्यापेक्षा ह्या गोष्टीचा आनंद आहे की आमच्या आईने आज सावित्रीचा स्वीकार केला. आईला अशा प्रकारे सावीची साथ देताना पाहून मला खूप समाधान मिळालं. ते तर होणारच होतं दादा. आपल्या सावित्रीवर कुणी रागवू शकत नाही. ती तर खंडोबाचा प्रसाद आहे आणि प्रसादाला कुणी नाही म्हणू शकत नाही. हे बरोबर बोललास. छबू महाराजांना आपलं घर आणि जमीन परत करायची असती तर त्यांनी आजच केली असती. उद्यापर्यंतचा येळ नसता मागितला. असं वाटतंय की ते कारण सांगताय. उद्या नवीन काहीतरी कारण सांगतील. आपली जमीन परत द्यायला नकार देतील. पण देवतांचं खूप काही सामान्य गोष्ट नाही. काय माहित, छबू महाराज नाईलाज म्हणून आपल्या जमीन परत केल्यानंतर देवतांच्या कोपाला सामोरं जायला एकटं सोडून देतील. जर असं झालं तर संपूर्ण गावावर संकट येईल. पण अजून एक गोष्ट आहे. सावित्रीताईने आजपर्यंत जे काम हाती घेतलंय ते पूर्ण करून दाखवलंय आणि पंतोजीच्या गटाला पराभव स्वीकारावा लागलाय. आणि मला पूर्ण खात्री आहे यावेळी सुद्धा असंच होईल. तू बरोबर बोललास. सावित्री ते आपल्याला काय नाही होऊ देणार. ती तर साक्षात आपल्या लोकांसाठी इठोबाचं वरदान आहे. खंडेरायची इच्छा अजून काय.
बरोबर आहे. आता सावित्रीताईच आपल्याला यातून वाचू शकते. आता तर फक्त तिचाच आधार आहे. हे तर होणारच होत. मला तर आधीपासूनच माहिती होतं आपली सावी सर्वांना दिवसात तारे दाखवणार आहे. वहिनी तुम्ही तर उगाच घाबरत होता. अगं बाई, मी एकटीच घाबरले होते का? जीव कोणाचा खालीवर होत होता? आणि तसेही सवर्णांच्या शक्तीची कुणाला भीती नाही वाटत. वहिनी आता जाऊ द्या ना. या आनंदाच्या प्रसंगी तुम्ही हे काय बोलत बसला आहात? घ्या, यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. वहिनी सावी, पण मला एक गोष्ट सांग. किती संकटात असशील तरी तू दुसऱ्यांच्या भल्याचा निर्णय इतक्या लवकर कसा काय घेतेस? आज पण तू छबुरावांना शासन करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या भल्याचाच विचार केलास. कुठून सुचतात तुला हे भले भले विचार? बाबांकडून. सावी, आम्हाला सुद्धा सांग, काय शिकवलं तुला तुझ्या बाबांनी? आजी, एकदा ना मी खूप दुःखी होते. रडायला पण येत होतं. तेव्हा बाबा माझी समजूत काढण्यासाठी शेतावर घेऊन गेले होते. तुला रडायला काय येत होतं? ते तू माझा चेहरा बघायची नाहीस ना, माझ्याशी बोलत नव्हतीस म्हणून. पण मला माहित आहे तू तेव्हा सुद्धा माझ्यावर खूप प्रेम करायचीस, फक्त बोलत नव्हतीस. मला माफ कर आजी. मी परत कधी असं नाही बोलणार. मी तुझ्यावर नाराज नव्हते ग. मी तर माझ्या तू सांग पुढे काय झालं? जेव्हा मी रडत होते तेव्हा बाबा म्हणाले, मला माहित आहे की तू का दुःखी आहेस, म्हणूनच मी तुला एक गोष्ट ऐकवणार आहे. तू हनुमानजींचं नाव ऐकलंयस ना? अंजनी नंदन लहानपणी खूप खोडकर होते. अंजनी नंदन? हो, हनुमानजींना अंजनी नंदन सुद्धा म्हणतात. त्यांच्या आईचं नाव अंजनी होतं. हनुमानजी इतके खोडकर होते की ऋषीमुनी ज्यांचे लांबलचक केस होते ते तपसाधना करत असत तेव्हा हे त्यांचे केस झाडाच्या फांदीला बांधत असत. आणि इतके बलशाली होते की ऋषीमुनींच्या पर्णकुटीसमोर मोठमोठे दगड ठेवून द्यायचे आणि त्यांना बंद करून ठेवायचे. हे बघून तर ऋषी मुनींना राग नाही यायचा? यायचा थोडासा, कारण त्यांना माहित होतं की हनुमानजी त्यांना त्रास देण्यासाठी असं करत नव्हते. ते तर त्यांच्या खोडकर स्वभावामुळे असं करायचे. मग तर हनुमानजींचा खोडकरपणा अजूनच वाढला असेल ना? हो, आणि एके दिवशी चौकी महामुनींनी हनुमानजींना शाप दिला की एके दिवशी ते त्यांची शक्ती गमावून बसतील. त्यांना त्यांच्या शक्तीची जाणीव सुद्धा होणार नाही. आणि अशा प्रकारे हनुमानजी स्वतःची शक्ती विसरून गेले. तेव्हा कुठे ऋषी मुनींनी सुटकेचा निश्वास सोडला. महामुनींच्या शापाने हनुमानजींचं बळ कुठेच उपयोगी पडत नसेल, हो ना? नाही सावी, तो शाप हनुमानजींसाठी वरदान बनला. ते कसं काय? ते असं, जेव्हा हनुमानजी स्वतःची शक्ती विसरून गेले तेव्हा त्यांनी खोडकर काम करणं बंद केलं. जे दगड ते एका हाताने उचलून फेकत असत आता त्यांच्याकडे ढुंकून सुद्धा बघत नसत. अशा प्रकारे त्यांचा गर्व नष्ट झाला. पण बाबा, मग हनुमानजींनी संजीवनी पर्वत कसा काय उचलून आणला? सावी, चौकी महामुनींनी बळ विसरण्याचा शाप दिला होता, बल नष्ट होण्याचा नाही. जेव्हा योग्य वेळ आली आणि योग्य कामासाठी त्यांच्या शक्तीची आवश्यकता भासली तेव्हा जांबवंतजींनी त्यांना त्यांच्या शक्तीची आठवण करून दिली. मग चमत्कार झाला. हनुमानजी एका उडीत समुद्र पार करून गेले आणि एका हातात संजीवनी बुटीचा पर्वत घेऊन आले. अच्छा, आता सांग, मी तुला ही गोष्ट का सांगितली बरं? का बरं? तुला हे सांगण्यासाठी की जर तुझी आजी तुझ्याशी बोलत नाही, तुझा चेहरा बघत नाही, तर तू सुद्धा हनुमानजींप्रमाणेच मुळीच निराश होऊ नकोस. तू फक्त चांगली कामं कर जा आणि तू बघशील हीच चांगली कामं एके दिवशी तुझ्या आजीला तुझ्या जवळ घेऊन येतील आणि ती तुला प्रेमाने जवळ घेईल. हो बाबा, खरंच असं होईल? हो सावी,
तू अशीच चांगली कामं करत राहा, दुसऱ्यांची मदत कर, त्यांच्यावर प्रेम कर. तू बघ, एके दिवशी तुझ्या आजीला तुला जवळ घ्यावंच लागेल आणि तुझ्यावर प्रेम करावंच लागेल. मी वचन देते बाबा, मी नेहमी चांगली कामं करीन. आणि आजीच्या प्रेमासाठी नाही, माझ्या दुःखासाठीही नाही, परंतु इतरांच्या सुखासाठी. मी तुझ्यापासून इतके दिवस दूर राहिले, यात तुझं नाही, माझंच नुकसान होतं. मी खूप आधी समजून घ्यायला हवं होतं माझी सावी काय आहे. मी माझ्या सावीला समजून घेण्यात खूप उशीर केला. सावी, आता मला एक सांग, आता तर तुला आजीचं प्रेम सुद्धा मिळालंय, लाड सुद्धा होत आहेत. मग अजूनही तू आधी दुसऱ्यांचा विचार करशील, आधी त्यांचं भलं करशील की बदलून जाशील? तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस सावी. वय सावी, बोल ना. काय तू अजूनही सर्वात आधी दुसऱ्यांच्या सुखाचा विचार करशील, त्यांच्या भल्याचा विचार करशील की फक्त स्वतःचाच विचार करशील? शक्ती परत मिळाल्यावर हनुमानजी बदलले होते का? नाही, तर मग मी काय बदलू? मी सुद्धा इतरांच्या सेवेत सगळ्यात पुढे राहीन, अगदी त्यांच्याच प्रमाणे. आजीचं प्रेम मिळण्याचा असा अर्थ थोडी होतो की मी चांगली कामं सोडून देऊ. हो ना आजी? अगदी बरोबर. दुसऱ्यांचं सुख, त्यांच्या आनंदातच आपला आनंद आहे. आता सगळ्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळाल्या तर जणू सगळ्या गावात दिवाळी साजरी होईल. काळजी करू नकोस लक्ष्मी. ज्या कामात माझ्या सावीने हात घातलाय ना, ते काम नेहमी पूर्ण झालंय. नाही, मुळीच नाही. मी असं कदापि होऊ देणार नाही. या शेतकऱ्यांकडून जमीन मी मोठ्या मुश्किलीने हडपलेली आहे, ती मी कोणत्याही परिस्थितीत परत नाही करू शकत. आणि पंतोजीने ही जबाबदारी माझ्यावर यासाठी सोपवली नाही, ती मी माझ्या हातात आलेली जमीन इतक्या सहजपणे सोडून देईन. होय, तुम्ही अगदी बरोबर बोलताय भाऊ. पण मग पंचायतीत या प्रस्तावाला होकार का दिलात? अरे मग काय करू? नकार लावून टाकू आणि त्या खंडोजीला संधी देऊ की माझ्यावरचा अभियोग साताऱ्याला पाठवून द्यायचा आणि मी आयुष्यभर कारागृहात खितपत पडू? काय करू काहीच कळत नाहीये. कसा बाहेर पडू या अडचणीतून? अरे त्या खंडोजीच्या मुलीने असा प्रस्ताव ठेवला आहे की काय करू श्रीधर. माझी अवस्था तर साप आणि चिचुंद्री सारखी झालीये. साप आणि चिचुंद्री सारखी म्हणजे जर सापाने त्याने पकडलेल्या चिचुंद्रीला खाल्लं तर तो मारला जाईल, आणि जर तिला सोडून दिलं तर चिचुंद्री त्याचे डोळे फोडून टाकेल. अगदी अशीच अवस्था भाऊंची यावेळी झाली आहे. कशी? त्यांनी शेतसारात मिळालेली गावकऱ्यांची सगळी जमीन जर शेतकऱ्यांना परत केली तर मोठ्या मुश्किलीने हाती लागलेली सगळी जमीन हातातून निघून जाईल. आणि समजा जर शेतकऱ्याची जमीन परत केली नाही तर आयुष्यभर भाऊंना गोऱ्यांच्या कारागृहात खितपत पडावं लागेल. चांगलं उदाहरण दिलं तुम्ही. तसेही आपले छबू भाऊजी सापापेक्षा जास्त चिचुंद्रीच वाटतायत. बघा बघा कसे उभे आहेत बघा. जर छबूराव भाऊंनी ऐकलं ना तर तुला मारून तुझी अवस्था उंदरासारखी करतील. काय उपाय शोधला श्रीधर? अरे जरा जोरात बोल, मला सुद्धा ऐकायला येऊ दे. नाही भाऊजी, आम्ही तर हे बोलत होतो की तुमच्यात आणि त्या सावित्रीत साप कोण आहे आणि चिचुंद्री कोण आहे. असं माझ्या विचाराने आणि आपल्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतंय तुम्ही चुचुंद्रीत जास्त वाटतंय आणि ती सावित्री काळा साप. स्वतःच्या जिभेवर नियंत्रण ठेव, नाहीतर तिला कापून ते वर टांगून ठेवेन. समजलं का? तो खंडोजी आणि त्याची मुलगी त्यांना हवं ते करू देत, हवी तितकी कारस्थाना रचू दे, पण ते माझा मुकाबला नाही करू शकत.
मी त्यांना या गोष्टीची जाणीव करूनच देईन की ते ह्या गावातील शूद्र आणि खालच्या वर्गातील आहेत आणि मी एक सवर्ण आणि सन्मानित वर्गाचा आहे. ते माझ्या समोर पोहोचण्याची कल्पना तर करू शकतात, पण ते पोहोचू नाही शकत. सावी, तुला चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकणं खूप आवडतं, हो ना? हो आजी, जेव्हा तू सिद्धूला गोष्टी ऐकवायचीस ना, तेव्हा मी रोज तुझ्या खोलीच्या बाहेर येऊन उभी राहायचे. आणि मी दुर्दैवी, माझ्या लक्षातच यायचं नाही की जिची जागा माझ्या हृदयात असायला हवी तिला बिचारीला एकटीला बाहेर उभं राहावं लागतंय. काही हरकत नाही आजी. जेव्हा तू सिद्धूला गोष्ट ऐकवायचीस तेव्हा मला थोडी थोडी ऐकू यायची. मग तीच गोष्ट मी बाबांकडून ऐकायचे. आता तुला बाबांकडून गोष्टी ऐकायची काही गरज नाहीये. आता तुझी आजी रोज रात्री इथे तुला नवीन नवीन गोष्टी ऐकवेल. हा, आणि मला नाही ऐकवणार आजी? अरे तू आलास, ये, तुला सुद्धा ऐकवेन. इथे का? मी तर रोज या बाजूला झोपतो ना. आज तुझी ताई इथे झोपलीये ना. नाही आजी, मी जिथे झोपतो तिथेच मी झोपणार. तू ताईला सांग की माझ्या जाग्यावरून बाजूला हो. नानू, तूच तर सांगत होतास ना की मी तुझ्या ताईशी मैत्री करावी. आता मी तुझ्या ताईची मैत्री केलीये की नाही, मग तू का नाराज आहेस? हा, जर मला माहित असतं की ताई माझी जागा हिरावून घेईन तर मी तुमची मैत्री कधीच करू दिली नसती. तुम्ही कृपया आपला निर्णय सांगण्याचे कष्ट घ्या. यांना परत साताऱ्याला जायचंय. छबू भाऊने आपला निर्णय घेतलाय पाटील. मी आत्ताच सांगणार होतो. तुम्ही मध्ये बोलू नका श्रीमानजी. या पंचायतीत जे काही बोलायचं आहे ते छबूजींनाच बोलायचं आहे. इथे आरोप छबूजींवर लागले आहेत, तुमच्यावर नाही. बोला छबूराव, तर काय निर्णय आहे तुमचा? ज्ञान कशाला हवे मुलीला, शिक्षण होते पाप. जन्म मुलीचा दुर्दैवाने ठरला होता शाप. अज्ञानाच्या अंधाराला तूच दिले आव्हान. आई सावित्री, स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. सावित्री 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 सावित्री